तू अजून लग्न का नाही केलंस? का रे बाबा, तुला काय जाणून घ्यायचंय? अगं सहज, म्हणजे माझ्या ना खरं सांगतो नेहमी मनात येतं. बघ, तू दिसायला खूप छान आहेस, घरही कसं स्वच्छ ठेवतेस, स्वयंपाक सुंदर करतेस, म्हणजे एका गृहिणीला आवश्यक असलेले सगळे गुण तुझ्यात आहेत. मलाही खूप वाटायचं आपलं लग्न व्हावं, पण दादाची परिस्थितीच नव्हती ना, त्यामुळे तशी स्थळं आली नाहीत. आणि खरं सांगायचं तर दादानी प्रयत्न केले नाहीत. का? अरे त्याचंही बरोबरच होतं म्हणा. तन्वी आणि विनिता लहान असताना त्यांची आई वारली, मग घर सांभाळणं, त्या दोघींची जबाबदारी सगळं दादावरच आलं ना. तो तरी काय काय करणार. एकदा माझं ऐका, पहिल्यांदा आणि शेवटचं. यानंतर कधीही काहीही सांगणार नाही मी तुम्हाला. गणपती मामा आणि आईंना तुम्ही 25 वर्षाचे होईपर्यंतच भीती आहे ना. मग आता तर वर्षभरच राहिलंय. मी तुम्हाला शब्द देते, हे वर्ष पूर्ण झालं, तुमचा वाढदिवस झाला की मी स्वतःहून या घरातून निघून जाईल. या गणपती मामांपासून तन्वीला तिच्या सगळ्या कुटुंबाला धोका यायचा साहेब. लग्न झाल्या झाल्या या गणपती मामांनी माझ्याकडे 50 लाख रुपये हुंडा मागितला. विक्रम, काय होते? डॉक्टर, डॉक्टर लवकर या. विक्रम, 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 डॉक्टर. 1 मिनिट बाजूला हो, हो, प्लीज. हो. तुम्ही प्लीज बाहेर थांबा. नर्स, सिस्टर, प्लीज कम फास्ट. हे बघ, आता मी झोपतो. बर, 1 तासाने उठीन. चालेल. तासभर झोपणार आहे मी. हो, तेवढ्या वेळामध्ये माझ्या डोक्यावर किती केस आहेत ते मोजून ठेवायचे. काय? हा, माझ्या डोक्यावर किती केस आहेत ते मोजून ठेवायचे. सोपं काम आहे. अरे काय आहे माहिती का, 7-8 वर्षापूर्वी मी मोजले होते. बर. 7300 होते केस. किती? 7300. हा, पण मला काय आहे, मला हे सगळं डेटा रेकॉर्ड अपडेट पाहिजे ना. अगदी आज आज काय परिस्थिती आहे हा, ती मला पाहिजे. हो. तेव्हा तू माझ्या डोक्यावरचे केस मोजायचे. चालेल. जर का माझ्या केसाला जर धक्का लागला ना, मेलास ना तू, मेलास. नाही नाही बाबा, मी निवांतपणे मोजतो. मेंदूवर आघात झालाय, ताण झालाय मनावर. नक्की काय झालंय तुम्हालाच ठाऊक. सांभाळण्याची आणि सावरण्याची गरज आहे. हा, तसं इंजेक्शन दिलंय, काळजी करण्याचं कारण नाहीये, पण यापुढे जपायला हवं. विक्रमच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करू नका. सुदर्शनला बरेच नाद आहेत, तेही भयंकर. बाहेर त्याचं एक प्रकरण आहे. तो एका परक्या स्त्री बरोबर राहतो, हे याच शहरात. काय? हो, आणि तो जुगारही खेळतो. आतापर्यंत लाखो रुपये गमावलेत त्याने त्याच्यात. बापू, आतापर्यंत तुम्ही सुदर्शनशी जसे वागलात ते मी खपवून घेतलेलं आहे, पण आता त्याला वाईट ठरवण्यासाठी त्याच्यावर असे भलते सरते आरोप केलेले मी अजिबात सहन करणार नाही. शारदा वहिनी, मी आतापर्यंत कधीही खोटं बोललेलो नाही, आणि या घरात तर नाहीच नाही. शारदा वहिनी, माझं बोलणं तुम्हाला खरं वाटत नसेल तर रमाताईला विचारा. तुम्ही जेव्हा जेव्हा त्याला बिझनेस साठी कामाला बाहेर पाठवायचा ना, शहरात पाठवायचा ना, तेव्हा तो हे सगळे धंदे करायचा. 4-5 वेळा त्याने आपल्याला बिझनेस मध्ये लॉस असल्याचं जे सांगितलं ना, तेव्हा ते सगळे पैसे त्याने जुगारात गमावले होते. मला जेव्हा हे सगळं समजलं ना, तेव्हा त्याला मी घरातून हुसकावून लावणार होतो, पण रमाताई आडवी आली. त्या बायका नको तेव्हा चांगुलपणा दाखवतात, आणि म्हणून या अशा पुरुषांचं फावतं. देव करो बापूंचं म्हणणं खोटं ठरो, आणि आई कुलस्वामिनीच्या आशीर्वादानं या घरात पुन्हा आनंदाचे दिवस येवोत.